चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रतीक भट तुमचं सर्वांचं इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. यस, आपण गेले मागचे 3 दिवस पॉलिटी या विषयाचे PYQचं आपण छान प्रकारे ॲनालिसिस केलं. 2021, 2022 आणि 2023 या तीनही विषयांच्या PYQचं आपण ॲनालिसिस बघितलेलं आहे, बरोबर का? तर यस, आज आपण इकॉनॉमिक्स या विषयाला सुरुवात करतोय. आज 2021 या विषयाचं इकॉनॉमिक्सचं आपण PYQ ॲनालिसिस, उद्या 2022 आणि परवा 2023 अशा स्वरूपामध्ये इकॉनॉमिक्सच्या 15-15 प्रश्नांचं आपण काय करणार आहे, विश्लेषण करणार आहे. आणि दिवाळीनिमित्त ही रेकॉर्डिंग तुम्हाला देत आहोत. सो तुमचा काय डाऊट काय असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. ओके, सो वन्स अगेन ज्या विद्यार्थ्यांनी अजून बॅच जॉईन केली नसेल त्यांच्यासाठी महाराष्ट्रातील दर्जेदार फॅकल्टी टीम असणारी पर्सनल काउन्सिलिंग डाऊट क्लिअरिंग सेशन सोबत महाराष्ट्रातील एकमेव अशी अकॅडमी आहे जी तुम्हाला ऑनलाईन क्लासमध्ये घरपोच प्रिंटेड नोट्स पुरवते, त्यासोबत इग्नाइट अकॅडमीची कॉलेज बॅग सुद्धा पुरवते. अशा सर्व पूर्व मुख्य वैशिष्ट्यांसह पूर्व मुख्यच्या सिलेबससह फक्त 2499 मध्ये देणारी ही बॅच आहे. या बॅचची जर ॲक्च्युअल फी बघितली बाळांनो तर 25,000 पर्यंत जाते, पण इग्नाइट अकॅडमीने 90% ऑफ देऊन केवळ 2499 मध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल करून दिली आहे. सो विद्यार्थी ते अधिकारी जर व्हायचं असेल त्यामध्ये इग्नाइट अकॅडमी सोबत तुम्ही अभ्यास करा. नक्कीच येणारं वर्ष तुम्हाला पोस्टमध्ये असणार आहे, पास तुम्ही होणार आहात. यासोबत ज्या विद्यार्थ्यांना बाकीच्या बॅचेस लावायच्या असतील त्यांच्यासाठी बंपर धमाका ऑफर सध्या इग्नाइट अकॅडमीने आणलेली आहे. तब्बल 50% ऑफ तुम्हाला या इग्नाइट अकॅडमीच्या सर्व बॅचेसवर असणार आहे. ही ऑफर लिमिटेड कालावधीपर्यंत आहे. सो लवकरात लवकर तुम्ही बॅचेसला ॲडमिशन घेऊन घ्या. चला, मग आपण आज बघणार आहोत 2021. यस, 2021 चे इकॉनॉमिक्सचे PYQ आपण आता 1 बाय 1 बघणार आहे. ठीक आहे, चला चालू करूया. बघा, इकॉनॉमिक्सवर किती प्रश्न येतात तर 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग आता 15 प्रश्न आपण बघणार आहोत. हा जो सेट आहे हा सेट क्रमांक A आहे. या सेट A मध्ये प्रश्न क्रमांक 41 पासून तुमचं इकॉनॉमिक्स हा विषय सुरू होतो, म्हणून मी सुद्धा तुमचं हे 41 प्रश्नच पुढचे तुमचे प्रश्न आणलेले आहेत. चला चालू करूया. बघा, 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचा स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? विवेकपूर्ण नियम, ग्राहक सेवा समिती, बँकिंग लोकपाल योजना की आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती? तर लक्षात घ्या, तर 1995 मध्ये बँकांच्या ग्राहकांचं विवादन म्हणजे जे कस्टमर असतात या ग्राहकांच्या तक्रारीचा जलद निपटारा करण्यासाठी 1995 मध्ये बँकिंग लोकपाल योजना ही सुरू करण्यात आली. कधी? 1995 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेमध्ये 2002 मध्ये सुधारणा करण्यात आली. रिवाइज योजना ही 2002 मध्ये सुरू केली होती. का सुरू केली होती? तर ते बँकांचे जे ग्राहक आहे या ग्राहकांच्या ज्या काही तक्रारी आहे या तक्रारींचा जलद आणि स्वस्त निपटारा करण्यासाठी ही बँकिंग लोकपाल योजना इथे सुरू करण्यात आली होती. ही योजना सध्या 10 राज्यांमध्ये 10 ते 12 राज्यांमध्ये सध्या काय आहे, सुरू आहे. यस, 10 लोकपाल सध्या देशात 10 लोकपाल सध्या कार्यरत आहे या बँकिंग योजनेच्या अंतर्गत, बरं का, या बँकिंग लोकपाल योजनेच्या अंतर्गत. चला पुढच्या प्रश्नावर, प्रश्न क्रमांक 42 खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्याच्या नंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. ज्या विद्यार्थी मित्रांनी माझं राष्ट्रीय उत्पन्न हे डेमो लेक्चर बघितलं असेल त्यावेळेस मी ओरडून सांगत होतो की या घटकावर प्रश्न विचारला जातो बाळांनो, लक्षात ठेवा. बघा, प्रश्न आलेला आहे. यस, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. या समितीमध्ये प्राध्यापक PC महालनोबिस, DR गाडगे आणि VK RV राव यांचा समावेश होता. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. मग वरील विधानांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. फक्त अ आणि ब, अ आणि क
की ब आणि क? तर लक्षात घ्या, यामध्ये चुकीचं विधान फक्त एक अ हे विधान चुकीचं आहे. कारण का? तर या समितीची स्थापना 4 ऑगस्ट 1949 मध्ये झालेली आपल्याला दिसते. कधी? 1949 मध्ये या राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झालेली आहे. आता या समितीमध्ये अध्यक्षस्थानी कोण होते? तर स्वतः PC महालनोबिस अध्यक्षस्थानी होते आणि यांनी या समितीचे बाकीचे सदस्य कोण होते? प्राध्यापक DR गाडगीळ आणि VKRV राव हे दोन या समितीचे सदस्य होते. या समितीचा अहवाल कधी आला? पहिला 1951 मध्ये आला. अंतिम अहवाल कधी सादर केला? 1954 मध्ये केला. आणि या दोन्ही अहवालामध्ये यांनी आधारभूत वर्ष कोणतं वापरलं? तर 1948-49 हे आधारभूत वर्ष त्यांनी वापरलेलं आपल्याला दिसतं. मग या अहवालामध्ये त्यांनी देशाचं उत्पन्न सांगितलं. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती सांगितलं असेल त्यांनी? तर देशाचं राष्ट्रीय उत्पन्न 8,540 करोड 8,050 करा सरळ किती? 8,050 CR एवढं काय देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला सांगितलेलं दिसतं. आणि दरडोई उत्पन्न किती सांगितलं होतं? तर 246.90 रुपये 246.90 रुपये हे दरडोई उत्पन्न आपल्याला सांगितलेलं दिसतं. ओके, सो ही राष्ट्रीय उत्पन्न समिती. याच राष्ट्रीय उत्पन्न समितीने सांगितलं होतं की तुम्ही उत्पन्न आणि उत्पादन पद्धत यूज करा, खर्च पद्धत यूज करू नका वगैरे वगैरे. तुम्हाला मी ते छान प्रकारे सांगितलेलं आहे डेमो लेक्चरमध्ये. ओके, बाकी बॅच मध्ये तुम्हाला अगदी डिटेल मध्ये होणार आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था कोणती आहे? रिझर्व्ह बँक, SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड की वरील सर्व? लक्षात घ्या, या ग्रामीण भागामध्ये शेती आणि शेतीच्या संबंधात जे काही उद्योग असतात किंवा घटक असतात यांना कर्ज पुरवठा ज्या बँका करतात त्या बँकांना कर्ज देणारी एक संस्था आहे जिचं नाव आहे नाबार्ड. काय आहे? नाबार्ड. नाबार्ड तुम्हाला कर्ज देते का? ज्या बँका शेतकरी आणि शेती संबंधित घटकांना कर्ज देतात त्या बँकांना कर्ज देण्याचं काम ही नाबार्ड करते. आणि या नाबार्डची स्थापना कधी आहे? तर 12 जुलै 1982 मध्ये या नाबार्डची स्थापना आहे. नाबार्डचं फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट असं फुल फॉर्म या नाबार्डचा आहे. नाबार्ड काय करतो मला मी सांगितलं. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 आणि नाबार्डचं मुख्यालय कुठे आहे? तर हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. यस, नाबार्ड या देशातील महत्वाच्या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला पुढच्या प्रश्नावर, केंद्रीय अर्थसंकल्प 21-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा सोर्स कोणता आहे? बघा, केंद्रीय अर्थसंकल्पावर दरवर्षी तुम्हाला प्रश्न विचारला जातो बरं का. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. तर या 21-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सोर्स म्हणजे सर्वात जास्त पैसा भारत सरकारला कुठून येतो असा तुम्हाला प्रश्न आहे. मग वस्तू आणि सेवा कर, कर्ज घेणं आणि इतर दायित्व, प्राप्ती कर की कॉर्पोरेट कर? तर लक्षात ठेवा, उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, कर्ज घेणं आणि इतर दायित्व यांच्या माध्यमातून भारत सरकारला सर्वात पैसा येतो. आता हे झालं 21-22 चं. तर 2024-25 चा जो अर्थसंकल्प आहे या 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये पण बघावं लागेल ना. हे तर जुनं झालं, प्रश्न येणार नाही. 24-25 वर तुम्हाला प्रश्न येईल. तर सर्वात जास्त कुठून येतात तो? तर सगळ्यात जास्त 24-25 च्या अर्थसंकल्पानुसार जे कर्ज आणि इतर या गोष्टी ज्या आहेत या माध्यमातून, इतर दायित्व या माध्यमातून सगळ्यात मोठा पैसा उभा केला जातो. 2 नंबर कुठून पैसा येतो? तर तुमचा जो आयकर असतो, आयकरलाच आपण काय म्हणतो बाळांनो? इन्कम टॅक्स असं आपण म्हणतो. या इन्कम टॅक्सच्या माध्यमातून भारत सरकारकडे 2 नंबरला सर्वात जास्त पैसा येतो.
3 नंबरला एक महामंडळ कर नावाने एक गोष्ट असते. या महामंडळ करालाच काय म्हणतात तुम्ही? कॉर्पोरेट टॅक्स असं सुद्धा म्हणतात. तर या कॉर्पोरेट टॅक्स मधनं क्रमांक 3 ला आपल्या भारत सरकारला पैसा येताना आपल्याला दिसतो. सर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यस, लक्षात ठेवायचं आहे, कारण यावर प्रश्न नुकता तुमच्या करंट अफेअरवर मध्ये सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता किती आहे? बघा, लोकसंख्या हा घटक तुम्हाला भूगोलामध्ये जरी असला तरी अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो बरं का. तर यस, किती आहे? 117, 157, 282 की 382 चौरस किलोमीटर? प्रश्न चुकलाच नाही पाहिजे. किती आहे? ऑप्शन नंबर 4, 382 प्रति चौरस किलोमीटर ही आपल्या देशाची घनता आहे. बरं, देशामध्ये सर्वात जास्त घनता कुठे आहे बरं? देशामध्ये सर्वात जास्त घनता कुठे आहे? तर दिल्ली एनसीआर. दिल्ली एनसीआर. एनसीआर म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन. यामध्ये सर्वात जास्त तुमची घनता आहे. आणि सर्वात कमी कुठे आहे मग? सर्वात कमी कुठे आहे मग? तर सर्वात कमी ही अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्हाला दिसते. कुठे? अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्हाला दिसते. बाकी लोकसंख्येच्या बाबतीत जे महत्त्वाचे घटक असतात, जसे की लोकसंख्या किती आहे, सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे, सर्वात कमी कुठे आहे, घनता कुठे जास्त, घनता कुठे कमी, साक्षरता, लिंग गुणोत्तर, अशा ज्या गोष्टी आहे ह्या तोंडपाठ पाहिजे तुमच्या. ठीक आहे. सो एक छानसा चार्ट बनवा घरी आज, आणि तुमच्या जिथं अभ्यास तुम्ही करता तिथं डेस्कवर समोर तिथं लावून द्या. हमखास हातातला 1 मार्क तुम्हाला मिळेल. जशी भारताची बनवली तशीच महाराष्ट्राचा सुद्धा लोकसंख्येचा चार्ट तुम्ही बनवून घ्या. ओके, चलो पुढच्या प्रश्नावर जाऊया. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये आणि शहरीकरणाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीचं असं विधान तुम्हाला ओळखायचं आहे. बघा, दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. शहरीकरण आणि रोजगार वाढ यांच्या सहसंबंध नाही. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होत जाते. शहरीकरण आणि दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या यांच्यामध्ये नकारात्मक संबंध आहे. तर ऍक्च्युअल मध्ये हा प्रश्न रद्द झालेला आहे. ओके, यातले काही स्टेटमेंट ऑलरेडीच रॉंग आहे. सो उत्तर याचं काय असणार नाही. उत्तर आहे म्हणजे थोडक्यात काय आहे, तर हा प्रश्न रद्द झालेला आहे. पुढे बघा, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक आणि नफा मिळवून देणारा आहे? थोडक्यात असा कोणता सेक्टर आहे व्यापारी बँकेमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त प्रॉफिट मिळवून दिला जातो? कोणता? म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, रिटेल बँकिंग की इंटरनेट बँकिंग? बघा, आपल्या ज्या काही तुम्ही बँका बघता, या बँका मला सांगा, या 4 घटकापैकी सर्वात जास्त कोणत्या घटकावर काम करता? म्युच्युअल फंडवर काम करता का जास्त? नाही. मोबाईल बँकिंग आत्ता आलं, इंटरनेट बँकिंग पण आत्ता आलं. मग या बँका टिकून कशावर? रिटेल बँकिंग. रिटेल बँकिंग म्हणजेच काय, तर त्याच याला पर्सनल बँकिंग किंवा कंझ्युमर बँकिंग असे सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, आपल्यासारख्या अशा करोडो लोकांनी बँकेमध्ये अकाउंट उघडले आहेत. याच्यामध्ये थोडे का होईना आपण पैसे ठेवत असतो, काही पैसे कर्ज घेत असतो. तर यामधनं बँका सर्वात जास्त नफा कमवतात. कोणती बँकिंग येणार मग? रिटेल बँकिंग ही व्यापारी बँकांचा सर्वात मोठा उत्पन्नाचा सोर्स किंवा नफा देणारा सोर्स म्हणून बघितला जातो. रिटेल बँकिंग. पुढचा प्रश्न, भारतीय शेतीमधील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे, त्या म्हणजे तांत्रिक घटक, मनुष्यबळ, संस्थात्मक घटक की सिंचन सुविधा? मग अ आणि क, अ आणि ड, अ आणि ब की क आणि ड? आता बऱ्याच जणांना वाटन की सर सिंचन सुविधा, मनुष्यबळ, तर असं नाही. बघा, फॉर एक्झाम्पल तुमची 1 एकर शेती आहे. या 1 एकर शेतीमध्ये 10 जण काम करतात आणि तुम्हाला 5 लाख रुपये उत्पन्न येतं. मग मला सांगा, असा याचा अर्थ होतो का की आता या शेतीमध्ये सर आम्ही 100 जण कामाला लावणार आणि 50 लाख रुपये उत्पन्न येणार? शक्यच नाही. त्या जमिनीची कुठेतरी लिमिटेड प्रोडक्टिव्हिटी असते, त्याच्यावरच तुम्हाला काम करता येईल. सिंचन सुविधा, समजा तुमच्या 1 एकरामध्ये समजा 2 विहिरी आहे,
2 विहिरीतनं तुम्ही 5 लाख उत्पन्न करताय आणि सर मी आता इथं 10 विहिरी बांधतो आणि माझं 50 लाख उत्पन्न करतो, असं होईल का? असं शक्य नाही. तर मग उरतं काय? तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक. उत्तर काय असेल? अ आणि क. तांत्रिक घटक, टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही जास्त प्रोडक्शन घेऊ शकता का? तर यस, तुम्ही खूप प्रोडक्शन घेऊ शकता. आणि यासोबत संस्थात्मक घटक म्हणजे काय? तर बँक प्रणाली असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, यांच्या माध्यमातून तुम्ही जास्त प्रोडक्शन सुद्धा घेऊ शकतात. तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकत घेऊ शकतात, कर्ज मिळू शकतं, अशा बऱ्याच गोष्टी. तर ॲक्च्युअलमध्ये शेती उत्पादकता कुठे असते? तर तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक या बाबींवर अवलंबून आहे. म्हणून उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पुढे बघा, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2003 याची कोणती उद्दिष्ट आहेत? आता याचं उत्तर सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यात पहिले FRBM जो कायदा आहे याच्याबद्दल मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो, मग तुम्हीच याचं उत्तर बरोबर देणार आहे. या कायद्याला म्हणतात FRBM कायदा. काय म्हणतात? FRBM कायदा. FRBM कायदा याचा फुल फॉर्म काय आहे? फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट. याच्यात 2 शब्द महत्वाचे. एक आहे रिस्पॉन्सिबिलिटी आणि दुसरा आहे मॅनेजमेंट. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय हो? तर जबाबदारी, बरोबर का? यस. बघा, व्हायचं काय, एखादं सरकार सत्तेमध्ये आलं की आपल्याला जनतेने पुन्हा निवडून द्यावं यासाठी ते काय करतं? अशा जनतेला खुश करण्यासाठी मोठ्या मोठ्या योजना आणतात आणि जनतेवर खूप खर्च करतात. आता हा जो खर्च केला जातो हा काय हे स्वतःच्या खिशातून करतात का हो? हे काय करतात? भारताच्या तिजोरीमधनं खर्च करतात. तिजोरीमध्ये जर पैसे नसेल तर आपण हे कर्ज घेतात. आता समजा हे सरकार पडलं, दुसरं सरकार आलं, ते पण तेच करतं की जनतेला खुश करण्यासाठी नवीन नवीन योजना आणल्या, यासाठी परत कर्ज घेतलं. आता हे कर्ज काय यांना खिशातून द्यायचे का? यांच्या नाही. हे कर्ज कोणाला द्यायचं आहे? तर भारत सरकारच्या तिजोरीला द्यायचं आहे. याचा अर्थ हे सरकार येतात आणि सरकार जातात, पण भारत सरकारच्या तिजोरीवर जर तुम्ही कर्ज करून ठेवलाय तर कर्ज मात्र तसंच राहतं. तर यस, कुठंतरी याची जबाबदारी असायला पाहिजे, कुठेतरी याची मॅनेजमेंट असायला पाहिजे. यासाठी हा FRBM कायदा तुमचा करण्यात आला होता. मग आता हे सेंटेन्स वाचा, तुम्हाला बरोबर उत्तर येईल. बघा, कालबद्ध कार्यक्रमाच्या अंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे. येस, बरोबर का? हो, जबाबदारी सांगायची. अनलिमिटेड असं कर्ज घ्यायचं नाहीये, त्याच्यावर कुठेतरी मर्यादा असली पाहिजे. येस, मर्यादा निश्चित करणं. महसुली तूट शून्य करणे, शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे. ज्या खर्चातून काही प्रोडक्शनच नाही, काहीतरी त्याच्यातून उत्पन्नच येणार नाहीये, तर असे खर्च कमी करायचे. येस, तूट कमी करणे. दीर्घकालीन समष्टी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे, रिस्पॉन्सिबल बनवणे. बरोबर का? यस, शासनाला जबाबदार बनवायचं आहे. यासोबत शासनाच्या ज्या आर्थिक कामकाज आहे त्यामध्ये पारदर्शकता आणायची आहे, त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट लावायची आहे. सो अशा प्रकारे मग कोणती उद्दिष्ट असणार आहे तो? तर वरील सर्व ही याची उद्दिष्ट असणार आहे. वरील सर्व विधाने बरोबर लक्षात घ्या. इकॉनॉमिक्समध्ये हीच गोष्ट जास्त महत्त्वाची की तुम्हाला कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीची पार्श्वभूमी किंवा कन्सेप्ट माहीत असतो त्यावेळेस तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने पोहोचता येतं. तिथं काही अडचण नाही. त्याच्यामुळे इकॉनॉमिक्समध्ये कन्सेप्टवर काम करा. तुम्ही त्या कन्सेप्टवरनं ऑप्शन इलिमिनेशनच्या माध्यमातून लवकरात लवकर सुद्धा पोहोचू शकता आणि ॲक्युरेट पोहोचू शकता. चला, पुढचा प्रश्न बघा. भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचं खालीलपैकी कोणतं महत्त्वाचं उद्दिष्ट नाही, असा प्रश्न आहे. जादा आर्थिक क्रियाकलापांची निर्मिती, निर्यातीला प्रोत्साहन, शेतीचा विकास आणि रोजगार निर्मिती. आता उत्तरापर्यंत जाण्या अगोदर मी तुम्हाला हे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय ते सांगतो आणि मग तुम्हीच बरोबर उत्तरापर्यंत पोहोचताल. बघा, विशेष आर्थिक क्षेत्र याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पेशल इकॉनॉमिक झोन. काय म्हणतात? स्पेशल इकॉनॉमिक झोन, सेज. या सेजचा कायदा कधी आला? 2005 मध्ये आला. या सेज अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? 2006 पासून सुरू झाली. काय आहे ओ सेज? तर
एक अशा प्रकारे एक क्षेत्र हा स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून घोषित केला जातो. याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. प्रोत्साहन कसं देणार, तर आपण असं म्हणतो की या क्षेत्रामध्ये ज्या कंपन्या स्थापन करतील, जे काही प्रोडक्शन करतील, जर त्यांनी निर्यात केली, एक्सपोर्ट जर केला, तर त्यांना आम्ही इन्कम टॅक्स जो आहे, आयकर जो आहे, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सवलत देऊ. म्हणजे एक्सपोर्ट केल्याचा प्रॉफिट वेगळा आणि इथं इन्कम टॅक्स मध्ये आपले पैसे वाचताय तो प्रॉफिट वेगळा, असं डबल प्रॉफिट. मग कंपन्या इथं काय करतात, इन्व्हेस्टमेंट करतात, कंपन्या सुरू करतात आणि एक्सपोर्ट करायला सुरुवात करतात. आता तुम्ही देशामध्ये विकू शकत का नाही का? मग येस, देशामध्ये तुम्ही माल विकू शकता, पण देशात विकल्यावर तुम्हाला तो आयकराचा जो इन्कम टॅक्स मध्ये जी सवलत भेटणार होती ती भेटणार नाही. बघा, मग आता हे सेस स्थापन झालं. मग आता याचे उद्दिष्ट बघा, जास्तीत जास्त आर्थिक क्रियाकल्पांची निर्मिती व्हावी. जास्तीत जास्त आर्थिक क्रियाकल्पांची निर्मिती का? हो, बरोबर आहे सर. निर्यातीला प्रोत्साहन द्यावं. यस. एक्सपोर्ट व्हावी का? हो सर, एक्सपोर्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. रोजगार निर्मिती, कंपन्या जास्तीत जास्त स्थापन होऊन रोजगार निर्मिती व्हावी का? यस, व्हावी. शेतीचा विकास नाही. शेतीच्या संदर्भात इथं कोणतंही विधान नाही. तर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. बघा, एक छोटासा कन्सेप्ट सांगितला, लगेच उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचला. म्हणून तुम्हाला सांगितलं की इकॉनॉमिक्सवर, कन्सेप्टवर तुम्हाला छान प्रकारे काम करायचं आहे. पुढे बघा, बाल मृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 जिवंत जन्मामागे डॅश डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. काय आहे बाल मृत्यूदर? तर छान प्रकारे एक्सप्लेन करतो, एकदा लक्षात घ्या. बाल मृत्यूदर बघा, एक असं एखादं क्षेत्र असतं. मग या क्षेत्रामध्ये एका वर्षाच्या कालावधीत, किती वर्षाच्या कालावधीमध्ये? एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे काही मुलं जन्माला येतात त्यापैकी 1000 जन्म घ्यायची, 1000 लहान मुलांचा जन्म. तर या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे 1000 लहान बालकांचा जन्म झाला, यांचा जन्म झाल्यापासनं पुढच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किती लहान बालकांचा मृत्यू झाला. मग वेगवेगळ्या आजाराने असेल की कशाने असेल, या 1000 जन्म झालेल्या बालकांच्या मध्ये पुढच्या 1 वर्षाच्या आत किती लहान मुलांचा जन्म झाला, किती लहान मुलांचा मृत्यू झाला, त्याला म्हणायचं बालमृत्यूदर. बघा, बालमृत्यूदर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे काही 1000 जिवंत बालके जन्माला आली, या जन्मामागे अशा 1 वर्ष वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या म्हणजे बालमृत्यूदर. एका वर्षाच्या आत ज्या लहान बालकांचे मृत्यू होते त्यालाच म्हणायचं बालमृत्यूदर. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. पुढे, मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2021 यांच्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचं स्वरूप कसं असू शकतं? आता हा ऍक्च्युअली त्यावेळेसचा करंट अफेअर मधला प्रश्न आहे आर्थिक सर्वेक्षणावर. बघूया आपण, यू आकार, एस आकार, व्ही आकार की झेड आकार? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. काय असतो हो हा आकार, जो शेप असतो, तर वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. एक असतो व्ही आकाराचा, एक असतो डब्ल्यू आकाराचा, एक असतो एल आकाराचा, एक असतो यू आकाराचा. आता बघा, तुम्हाला सांगतो, जे अप्पर लिमिट असते त्याला म्हणायचं मार्केटमध्ये तेजी आहे. काय म्हणायचं? तेजी आहे. जी लोअर लिमिट असते त्याला समजायचं मार्केटमध्ये मंदी आहे. काय आहे? मंदी आहे. बघा, ज्यावेळेस व्ही शेप असतो त्याचा अर्थ काय होतो? तुमची अर्थव्यवस्था तेजीमधनं कुठं गेली? मंदीमध्ये गेली, आणि मंदीमधनं लगेच वरती तेजीकडे आली. जास्त काळ थांबली का इथे? मंदीमध्ये थांबली का जास्त काळ? नाही, लगेच तेजीकडे गेली. इथं डब्ल्यू मध्ये काय सांगतं? तुमची अर्थव्यवस्था तेजीकडनं मंदीकडे गेली, परत थोडी तेजीकडे गेली, परत मंदीत गेली, आणि परत वरती आलेली आपल्याला दिसते. एल मध्ये काय म्हणतात? तुमची अर्थव्यवस्था ड्रॅस्टिकली मंदीमध्ये गेली आणि मंदीमध्ये पुढचा बराच काळ तिथं राहिली, याला म्हणतात एल शेप. यू शेप म्हणजे काय? तुमची अर्थव्यवस्था अशी मंदीमध्ये गेली, थोड्या कालावधीसाठी मंदीमध्ये राहिली आणि परत वरती आली तेजीकडे, याला म्हणायचं यू शेप.
अशा प्रकारे हे काही आर्थिक प्रणालीचे शेप्स असतात. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 53वा. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार, बजेटवर तुम्हाला प्रश्न मी तुम्हाला सांगितलंय, बजेटवर दरवेळेस प्रश्न येतो. यानुसार करपात्र उत्पन्न, इन्कम टॅक्सचे जे स्लॅब आहे यांची आयकर दर पातळी किती टक्क्यांपर्यंत आहे? आता 2020 नुसार जर बघितलं तर ही 5 ते 30 टक्क्यांपर्यंत होती. किती? 5 ते 30 टक्क्यांपर्यंत. त्यावेळेस तुमचे 5 स्लॅब होते, पण आता मात्र तुमचे 6 स्लॅब करण्यात आलेले आहे. किती स्लॅब आहे? 6. मग 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जर तुमचं उत्पन्न 0 ते 3 लाख पर्यंत असेल तर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे का? नाही, नील. तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज नाही, तुम्हाला माफ. जर तुमचं उत्पन्न 3 लाख ते साधारणतः किती 7 लाख पर्यंत जर असेल, 3 लाख ते 7 लाख पर्यंत जर असेल तर तुम्हाला किती? तुम्हाला 5% एवढा टॅक्स भरावा लागतो. जर तुमचं उत्पन्न 7 ते 10 लाखापर्यंत आहे तर तुम्हाला 10% टॅक्स भरावा लागतो. जर तुमचं उत्पन्न 10 ते 12 लाख दरम्यान आहे तर तुम्हाला 15% टॅक्स भरावा लागतो. जर तुमचं उत्पन्न 12 ते 15 लाख दरम्यान आहे तर तुम्हाला 20% टॅक्स भरावा लागतो. आणि जर तुमचं उत्पन्न 15 लाखापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला तब्बल 30% टॅक्स भरावा लागतो. सो अशा प्रकारे या गोष्टी आहे. ही सध्याचे आपले 6, 1 2 3 4 5 6 असे 6 टॅक्सचे स्लॅब आहे. आणि यानुसार सध्या तुमचा इन्कम टॅक्स हा बघितला जातो, भरला जातो. पुढचा प्रश्न आणि सेकंड लास्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे. भारतामध्ये कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगामध्ये सर्वात स्वस्त आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगामध्ये सर्वात जास्त आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. आता एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो बाळांनो, भारतामध्ये जी वीज आहे, पहिली गोष्ट विजेचं उत्पादन पाहिजे तेवढं होत नाही आणि मागणी जास्त आहे पण पुरवठा कमी असल्यामुळे विजेचे दर जे असतात, रेट जे असतात हे ऑलरेडी हाय असतात. यासोबत ज्या वीज कंपन्या वीज तयार करतात, वीज सप्लाय होतो पण त्यांना रिटर्न भेटत नाही, पैसे भेटत नाही, परतावा भेटत नाही. का? तर बरेच लोक आकडे टाकतात, मीटर लावलेलं नाही, सो त्याचे पैसे सुद्धा मोजले जात नाही. सो याचा अर्थ काय आहे, भारतामध्ये विजेच्या संदर्भात जरा प्रॉब्लेमॅटिकच आहे. बघा, भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे का? तर नाही, स्वस्त नाही. आपल्याला जी वीज येते ती ॲक्च्युअलमध्ये महाग येते. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे का? तर असं सुद्धा नाही. आणि भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे का? तर नाही. बऱ्याचशा अशा वीज कंपन्या आहे बाळांनो ज्या सध्या तोट्यामध्ये आहेत, ज्या सध्या तोट्यात आहेत. सरकार त्यांना हेल्प करतं बाहेर येण्यासाठी. ओके, सो याच्यापैकी काय असणार आहे उत्तर? वरीलपैकी कोणतंही विधान बरोबर नाही, वरील सर्व चुकीचे आहे. आणि आजच्या या 2021च्या प्रश्नपत्रिकेतला हा शेवटचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशांमधील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर आणि त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात येतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेष याच्यातील नोंदी या दुहेरी नोंदी पद्धतीने केले जातात. मग वर दिलेल्या पद्धतीपैकी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखायचं आहे. वरील सर्व बरोबर, फक्त अ बरोबर, फक्त क बरोबर की अ आणि ब बरोबर. आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो बघा, अमेरिकेमध्ये मँगोचं आंब्याचं प्रोडक्शन होतं का? नाही. जर त्यांनी केलंच तर तिथले रेट किती असतील? खूप असतील. मग त्यावेळेस अमेरिका काय प्रेफर करतं की आपण आपल्या अमेरिकेपेक्षा भारताकडनं आंबे घेऊ. भारत पण तसा विचार करतो. भारतामध्ये इंधन तयार होतं का हो? क्रूड ऑइलचे जास्त साठे आहेत का? नाही. तर आपण काय करतो, दुसऱ्या देशाकडनं आपण मागवतो. तर तुमच्या देशामध्ये कोणत्या वस्तू तयार होतात आणि त्या तयार होण्यासाठी त्याच्या प्राइसेस, किमती किती आहेत, त्याच्यावरनं तुमचा आंतरराष्ट्रीय व्यापार ठरतो. समजा तुमच्या देशामध्ये ती एखादी वस्तूचं प्रोडक्शन घ्यायला खूप जास्त किंमत लागते
त्याच्यापेक्षा स्वस्त दरामध्ये दुसऱ्या देशातून आपल्याला भेटते, तर आपण काय करतो, त्या देशाकडनं ती आयात करतो. अशाच प्रकारे आपल्या देशाकडनं सुद्धा काहीतरी कोणीतरी निर्यात करत असतं. म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय जो व्यापार असतो हा देशादेशामधील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर अवलंबून असतो का, तर यस, हा तुमच्या किमतीवर फरकावर अवलंबून असतो. या व्यापाराच्या ज्या अटी असतात, या वस्तूच्या निर्यात आणि आयातीचं जो विनिमय गुणोत्तर असतं किंवा किंमत असते, या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात असतात का, तर यस. आणि व्यवहार शेष कशाला म्हणतो आपण, तर बघा, एखाद्या देशाकडनं जर आपण इम्पोर्ट पेक्षा त्याला जर एक्सपोर्ट केलं तर आपण प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये, प्रॉफिटमध्ये. पण एखाद्या देशाकडनं आपण एक्सपोर्ट पेक्षा जास्त आयातच केली तर आपण प्रॉफिटमध्ये की लॉसमध्ये, लॉसमध्ये. मग आपण किती आयात केली, किती निर्यात केली, अशी दुहेरी नोंद ठेवतो. यासोबत कोणत्या देशासोबत सर्वात जास्त व्यापार झाला, कोणत्या देशासोबत कमी व्यापार झाला, तर तुमचा जो हा व्यवहार शेष असतो याच्या नोंदी या दुहेरी नोंद पद्धतीने केलेल्या जात असतात. वरीलपैकी बरोबर विधान कोणतं, तर वरील सर्व विधाने हे अगदी बरोबर आहे. वरील सर्व विधाने अगदी बरोबर तुम्हाला दिसतात. सो अशा प्रकारे बाळांनो, आपण 2021च्या इकॉनॉमिक्स या विषयाचे 15 प्रश्नांचं डिटेलमध्ये छान प्रकारे विश्लेषण बघितलेलं आहे. तुम्हाला जे काही डाऊट असतील, हे आता रेकॉर्डिंग आहे, जे काही डाऊट असतील ते डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. मी तुमच्या डाऊटचं क्लिअरिंग नक्कीच तिथं करेल. ओके, वन्स अगेन लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना सेशन आवडत असेल त्यांनी नक्की लाईक करा. आणि माझ्यासारखे असेच बाकीचे दर्जेदार फॅकल्टी या बॅचमध्ये तुम्हाला दिले आहेत, जो तुमचा संपूर्ण विषय अगदी स्ट्रॉंग करून घेतात. सो लवकरात लवकर या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता. ऑफर सध्या सुरू आहे, तब्बल 90% ऑफ सुरू आहे. केवळ 2499 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळते आहे. सो नक्की लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. हॅप्पी दिवाळी. उद्या सेम टाईमला तुम्हाला 4 वाजता 2022च्या 15 प्रश्नांच्या PYQचं ॲनालिसिस अवेलेबल होऊन जाईल याच यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, सो आपण थांबूया. काळजी घ्या. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. बाय बाय. सी यू सून.